नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन अध्यायाला. अर्थात अर्थात यापूर्वी आपण काय पाहिलं होतं याची थोडीशी माहिती, आणि नंतर आपल्याला पुढे काय करायचंय, काय घ्यायचंय, काय समजावून घ्यायचंय, कशा पद्धतीने ते समजावून घ्यायचंय याची सगळी तयारी. चला, सर्वांचं जिनियस योद्ध्यांचं, सर्व जिनियस योद्ध्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला तर मग सुरुवात करूया. यापूर्वी आपण काय घेतलं होतं हे नक्की आपल्याला पाहायचंय. चला बघा, व्यवस्थापनाचे कार्य हा घटक आपला चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, तर व्यवस्थापनाच्या कार्यामधील महत्वाचा जो घटक आहे तो घटक आपण या ठिकाणी पाहिला होता. थोडस ओके. चलो बघा, व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये आपण यापूर्वी पाहिलं होतं ते म्हणजे नियोजन, नियोजनामागची प्रस्तावना, त्याचं महत्व, अर्थ, व्याख्या आणि महत्व, अशा पद्धतीने आपण नियोजनाची माहिती पाहिली होती. यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे संघटन, ऑर्गनायझेशन. मग ऑर्गनायझिंग किंवा ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय, संघटन म्हणजे नेमकं काय, ते कोणत्या स्वरूपाचं असतं, आणि व्यवसायामध्ये संघटनाची भूमिका काय आहे, आणि संघटनाचं महत्व व्यवसायामध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये किती आहे आणि कशा पद्धतीने आहे, याचा सविस्तर मागोवा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर प्रथमतः समजून घेऊया संघटन म्हणजे नेमकं काय. बघा, या स्क्रीनवरती तुम्हाला एक 2-3 मुद्दे लक्षात येतील. संघटन मोजका आणि नेमका अर्थ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मनुष्यबळ, मॅन पॉवर, मनी पॉवर, मटेरियल्स पॉवर, मशीन पॉवर आणि विविध घटकांना एकत्र आणणे. बघा, मनुष्यबळ, पैसा, साहित्य, यंत्रसामुग्री अशा विविध घटकांना एकत्र आणणे व त्यांची योग्य प्रकारे मांडणी करणे म्हणजे संघटन होय. बघा, पुन्हा एकदा समजून घेऊया. बघा, मनुष्यबळ, पैसा, साहित्य, यंत्रसामग्री अशा विविध घटकांना एकत्र आणणे व यंत्रसामग्री, आणि एक राहिलेला आहे तो पण आपण इथे ऍड करून टाकू, ते म्हणजे पद्धती. यंत्रसामग्री व पद्धती अशा विविध घटकांना एकत्र आणणे व त्यांची योग्य प्रकारे मांडणी करणे म्हणजे संघटन होय. तर इथं बघू शकता तुम्ही 5 एम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मॅनेजमेंट. मॅनेजमेंट साठी खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे मेन पॉवर, मनुष्यबळ पाहिजे, माणसांची संख्या पाहिजे. त्यानंतर आहे मटेरियल, मशीन, मेथड म्हणजे पद्धती, आणि मनी म्हणजे पैसा. बघा, या सर्व एमचा वापर संघटनामध्ये केला जातो. यांची म्हणले काय, म्हणले अशा प्रकारे मांडणी करणे, योग्य प्रकारे मांडणी करणे म्हणजे संघटन होय. हे आता तुमच्या लक्षात येत असेल. बघा, मनुष्यबळ आपण इकडून सुरुवात करू. मनुष्यबळ, मनी म्हणजे पैसा, त्यानंतर पद्धती, यंत्र सामुग्री आणि साहित्य यांचा योग्य प्रकारे या सर्व घटकांना एकत्र आणणे व त्यांची योग्य प्रकारे मांडणी करणे म्हणजे संघटन होय. ही याचा झाला, संघटनाचा झाला यामागचा अर्थ. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला संघटनामध्ये या 5 गोष्टींचा समावेश करावा लागणार आहे. तर मग बघूया, हे झालं संघटनामागचा अर्थ. तर नेमकं संघटन म्हणजे काय आणि त्यांची व्याख्या. आपल्याकडे 2 माणसं सध्या उपलब्ध आहेत. जेम्स बॉन्ड नाही, तर आपल्याकडे आहे जेम्स डी मुनी, ओके, आणि ॲलन जी रिले. ही 2 माणसं आहेत, ज्या माणसांची एकत्रित्या व्याख्या संघटनाच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तर मग बघा काय म्हणतात, मुनी आणि रिले यांचं मत काय आहे. मुनी बदनाम होई, ओके, तर इथं मुनी बदनाम नाही करणार आहे, जर अभ्यास केला तर नक्कीच नाव करणार आहे. ठीक आहे. तर बघा, मुनी साहेब काय म्हणतायत, समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार. बघा, मानवी सहयोगाचा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगण्यात आलंय. बघा, मानवी सहयोगाचा समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार म्हणजे संघटन होय. हे मुनी आणि रिले या दोघांनी केलेली व्याख्या आहे. त्यांचे पिक्चर तुम्ही पाहू शकता, ओरिजिनल पिक्चर आहे ते. बघा, मुनी आणि रिले यांचं मत काय होतं, समान हेतू साध्य करण्यासाठी मानवी सहयोगाचा एक प्रकार, प्रत्येक मानवी सहयोग म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं सहयोग आलं.
म्हणजे माणसांचं सहकार्य आलं, म्हणजे कर्मचारी आले, त्यांचं इतर व्यवस्थापनामध्ये योगदान, व्यवस्थापक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदाधिकारी असतील व्यवस्थापनामध्ये, या सगळ्यांचा सहयोग म्हणजे काय आहे, संघटन आहे. आणि मग हे संघटन आपल्याला सांगता येईल, संघटन हे कोणत्या स्वरूपाचं असावं, मानवी स्वरूपाचं असावं, म्हणजे माणसाने निर्माण केलं असावं ते संघटन, आणि त्यांनी कोणत्या 5 पद्धतीचा वापर केला असावा. तर पूर्ण आणि ओढवण्याची आपण नियोजनामध्ये व्याख्या पाहिली होती. आता पुन्हा एकदा आपल्यासाठी ते संघटन म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी आलेले आहेत. तर बघा काय म्हणता येते, संघटनामध्ये सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट व योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्याचे गट करणे, या कार्याची जबाबदारी योग्य विभागाकडे सोपविणे आणि अधिकार विभागणी व समन्वय यांची तरतूद करणे यांचा समावेश संघटनामध्ये होतो. बघा संघटनामध्ये कशाचा समावेश होतो हे लक्षात घ्या. उद्दिष्टे व योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यांचे गट करणे, या कार्याची काय करणे, जबाबदारी योग्य विभागाकडे सोपविणे, आणि एवढंच नाही, आणि अधिकार विभागणी समन्वय यांची तरतूद करणे यांचा समावेश होतो. ते कशामध्ये, संघटनामध्ये. ही आहे कुंज आणि ओढवण्याची व्याख्या. लक्षात ठेवण्यासाठी कारण लक्षात घ्या, आपल्याला जेव्हा जेव्हा नियोजनासंबंधी किंवा संघटना संबंधी जेव्हा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तो प्रश्न किती मार्काचा आहे हे आपण पाहणं गरजेचं असतं. 4 मार्कासाठी आलेला आहे, 5 मार्कासाठी आला आहे, की 8 मार्कासाठी आले किंवा 2 मार्कासाठी आले. तर याच्यामध्ये जेव्हा तो प्रश्न 5 मार्कापेक्षा जास्त मार्क्ससाठी येईल किंवा 4, 5 आणि 8 पैकी येईल, तेव्हा मात्र आपल्याला नियोजन म्हणजे काय, भलेही आपल्याला व्याख्या विचारली असेल अथवा नसेल, आपण जर ते लिहिलं तर ते आन्सर अतिशय उत्तम रीतीने त्याचं सादरीकरण केल्यासारखं होतं, आणि नक्की त्याचे तुम्हाला मार्क्स सुद्धा देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. म्हणून आपल्याला प्रत्येक संघटन असो, नियोजन असो, नियंत्रण असो, कर्मचाऱ्याचं व्यवस्थापन असो, हे सगळे जे काही समन्वय असो, या सगळ्यांचा अभ्यास करताना आपण व्याख्या प्रत्येकाची कमीत कमी एक तरी व्याख्या आपल्याला पाठ असणं गरजेचे आहे. जर ही पाठ अवघड वाटत असेल तर ही एकदम सोपी आहे, मुनी आणि रिलेची. त्यांची नावं लिहून तुम्ही लिहू शकता समान हेतू साध्य करण्यासाठी. प्रत्येक मानवी सहयोगाचं सहकार्य हे म्हणजे काय, संघटन आहे. तर बघा या ठिकाणी या दोघांच्या व्याख्या संपलेल्या आहेत. आता संघटनाचं महत्व काय या ठिकाणी तुम्ही चित्र पाहत असाल तर या चित्रामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की हे संघटन पूर्णपणे मानवी संघटन आहे, आणि हे मानवी संघटनाचे व्यवस्थापनामध्ये खूप महत्वाचं आहे. मग प्रत्येक माणसाने कोणत्या पद्धतीची मदत होऊ शकते, माणूस कोणत्या प्रकारची मदत करू शकतो, शारीरिक मदत करू शकतो, शारीरिक सहकार्य करायचं असेल, शारीरिक काम असेल तिथं स्वतः संघटित होऊन काम करू शकतो. आर्थिक पाठबळ सुद्धा व्यक्तीच पुरवठा करू शकते, कारण ज्यांच्याकडे माणसं आहेत त्यांना पैसा लावायची फारशी गरज पडत नाही, कारण माणसं ते उपलब्ध करून देऊ शकतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रत्येकाच्याकडे आयडिया आहेत, पद्धती आहेत, हे पण लक्षात ठेवा. मानवी संघटन म्हणजे नेमकं काय. त्यानंतर मनुष्यबळ आहे, पैसा आहे, आणि हीच मनुष्यबळ साहित्य देखील आपल्याला उपलब्ध करून देणार आहे जे व्यवस्थापन लागतात, आणि यंत्रसामग्री देखील. बघा हे अशा पद्धतीनं आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की संघटन हे मानवी स्वरूपाचं असतं. म्हणजे तुम्हाला रिकाम्या जागेसाठी सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर, मानवी संघटन म्हणजे संघटनामध्ये मानवी सहयोग किंवा मानवी संघटन हे महत्वाचं आहे, किंवा सहयोग हे एक प्रकारचं मानवी संघटन आहे असं सुद्धा तुम्ही संघटनाच्या बाबतीत म्हणू शकता. तर संघटनाचं महत्व काय, तर नक्कीच संघटनाचं महत्व म्हणजे काय, एक संघटन म्हणजे 1+1. आपल्याकडे 2 होतात, परंतु जपानमध्ये 1+1 11 होतात. ठीक आहे, असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ एक व्यक्ती एकमेकांमध्ये आली किंवा त्यांनी संघटन जर उभा केलं तर संघटनाची ताकद ही खूप महत्वाची असते. एकीचं बळ म्हणतो ना, अगदी त्याप्रमाणे. तर चला तर मग आता व्यवस्थापनामध्ये संघटनाचं काय महत्व आहे ते पहिल्या मुद्द्यावरून समजून घेऊ. बघा पहिला मुद्दा सांगतो आपल्याला, प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करणे. प्रशासन आणि दैनंदिन कामकाज. आता व्यवस्थापनामधलं प्रशासन म्हणजे काय असतं की खालपासून ते वरपर्यंत एक पद्धती असते, एक श्रेणी असते, त्या श्रेणीनुसार काम करावं लागतं. म्हणजे सुरुवातीला जर संचालक असतील, व्यवस्थापनामध्ये महत्वाचे मालक असतील, तर त्यांचं नियोजन करणारे मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक असतात. ते त्यांच्या आदेशानुसार त्यांनी जी उद्दिष्ट ठरवून दिलीत
त्या पद्धतीने व्यवस्थापक काय करत असतो, आपली कार्यवाही पार पाडत असतो. बरं, हे व्यवस्थापक झालं की व्यवस्थापकाच्या खाली इतर काही व्यवस्थापक, त्याला सहकार्य करणारे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून, आणि त्या सहाय्यक व्यवस्थापकाच्या खाली असतात ते म्हणजे कर्मचारी. तर त्या कर्मचाऱ्यांची अशी एक प्रकारची साखळी असते आणि या साखळीला संघटनाच्या माध्यमातून जोडायचं असतं. जशी एखाद्या साखळीमधली एक जरी कडी तुटली तर पूर्ण साखळीचे तुकडे व्हायला फारसा वेळ लागत नाही. तसं व्यवस्थापनामध्ये आपल्याला संघटन इतकं महत्वाचं आहे की एक एक साखळी माणसांची आपण जोडत गेलो तर नक्कीच ते संघटन काय होतं, उत्तम होतं. रामदास स्वामींनी सुद्धा संघटनाला खूप महत्व दिलेलं आहे आणि तेच त्यांनी आपल्या शिष्य छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ते संघटनाचं महत्व समजून सांगितलेलं आहे. एकीचे बळ हे तुकाराम महाराजांनी सुद्धा छत्रपतींना ते सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर कुठलंही संघटन असो, ते राजकीय संघटना असो, सामाजिक संघटना असो किंवा व्यवसाय संघटना असो, त्या प्रत्येक संघटनामध्ये माणसांना माणसांनी जोडणं हे खूप महत्वाचं असतं. मग या प्रशासनामध्ये दैनंदिन कामकाज सुलभ करताना संघटन किती महत्वाचं आहे ते आता आपण पाहूया. संघटनामध्ये जे कार्य करावयाचे आहे त्या कार्याची साहजिकच आहे विभागणी विविध गटामध्ये करून ते कार्य पार पाडले जाते. हे महत्वाचं. कार्य कशा पद्धतीनं, संघटनामध्ये जे कार्य करायचं आहे त्या कामाची काय करणे, विभागणी करणे आणि आपले कार्य काय केले जाते, पार पाडले जाते. ठीक आहे. त्यामुळे काय होईल, त्यामुळे संस्थेचे प्रशासन व दैनंदिन कामकाज काय होते, सुलभ होते. आपला मुद्दाच आहे, दैनंदिन कामकाज, संस्थेचे प्रशासन व दैनंदिन कामकाज हे काय होते, सुलभ होते. तर तिकडे पंखा बंद करून आवाज, एक मिनिट. ठीक आहे. तर लक्षात येईल आता बघा, संस्थेचे प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ होते कशामुळे, कार्याची विभागणी केल्यामुळे. तसेच कार्याचे व कामगारांचे योग्य गटामध्ये, कशाचे, कार्य जे काम करायचं आहे आपल्यात, मग ते हिशोबाचं असू शकतं, एखाद्या उत्पादनाच्या निर्मिती संदर्भात असू शकतं, त्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्याच्या संदर्भात असू शकतं, वेगवेगळ्या प्रकारचे काम आहेत. तर ते कार्याचे व कामगारांचे योग्य गटामध्ये विभाजन केल्यामुळे, ठेल्यामुळे झालेलं आहे. ठेला नाही बघा, करणं गेल्यावर ठेलाच मिळणार आहे, ठेलाच मिळणार आहे आपल्याला, गाडा. ठीक आहे. तर गटामध्ये विभाजन केल्यामुळे उत्पादनात वाढ होते, साहजिकच आहे. कार्याची आणि कर्मचाऱ्यांच्या कामानुसार विभागणी कर्मचाऱ्यांची. वेळेचा अपयोग टाळता येतो, टाइम इज मनी म्हटलेला आहे. बरं, मग वेळेचा अपयोग जर टाळता येतो तर त्यावेळी बघा, अशा वेळी काय होऊ शकतं, अशा वेळी व्यवसायामध्ये जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आणखीन सुलभ होऊ शकतं किंवा त्यावेळी केलेलं प्रत्येक कार्य हे चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पार पाडता येतं. इथं जर आपण पाहत असाल तर बघा, दैनंदिन कामकाज सुलभ करण्यासाठी एक प्रशासन, अगदी इथं समजून घेऊ की बघा, ही एक संघटनाची एक साखळी आहे जी एकमेकांना जोडली जाते. एक इकडे फिरत गेला की त्याच्यासोबत दुसरा फिरत जातो, हा इकडे फिरत गेला की याच्यासोबत हा फिरत जाणार आहे. म्हणजे संघटन हे उत्तम रीतीने पार पाडण्याचं काम हे व्यवस्थापनामध्ये करता येतं. म्हणून संघटन हे व्यवस्थापनाचा खूप महत्वाचा भाग आहे आपल्याला सांगता येईल. म्हणजे संस्थेचं, संघटनेचं कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. आता यानंतर बघा, विशेषीकरण म्हणजे प्रत्येक व्यवसाय, आपण म्हणतो ना आमची एक स्पेशालिटी आहे, एखादा चहाचा जरी ठेला जरी असेल तर आपण म्हणतो किंवा आमच्या चहाची एक स्पेशालिटी आहे, बरोबर. एखादा कंपनी असेल तरी कंपनी म्हणते की आमच्या प्रोडक्टची एक स्पेशालिटी आहे. ती काही असेल नसेल, परंतु प्रत्येकाला आपली एक स्पेशालिटी तयार करणं गरजेचं असते, कारण तीच स्पेशालिटी त्या व्यवसायामधली, त्याच व्यवस्थापनाची एक ओळख असते. इतरांसारखा तुम्ही चहा बनवणार, सगळ्यांनी त्याच सारखा चहा बनवणं, याच्यामध्ये स्पेशालिटी कोणाचीच काही नाही. ठीक आहे. म्हणजे तसंच व्यवस्थापनामध्ये देखील स्पेशालिटी ही खूप महत्वाची असते. म्हणजे विशेषीकरण घडून आणण्यासाठी संघटन आपल्याला काय करतं, मदत करतं. मग मदत करतं हे असं समजून घेण्यापेक्षा आपण या पद्धतीने समजून घेऊ, नेमकं विशेषीकरण घडून येते संघटनामुळे. तर कसे, तर समजून घेऊया. संघटनात्मक रचना ही नाते संबंधाचे एक जाळे. म्हणजे काय, भाऊ बहिणीचं नातं, मित्र मैत्रिणीचं नातं, बिलकुल नाही. तर हे म्हणजे एक नाते, कामामधून एक आपले संबंध तयार होतात आणि त्यांचं रूपांतर वेगवेगळ्या नात्यांमध्ये देखील होतं. मग हे संघटनामधून शक्य आहे. नाते संबंधाचे जाळे संघटनामध्ये काय होते, एक संघटनात्मक रचना ही काय करते, नाते संबंधाचे एक जाळे आहे. म्हणजे ज्यामुळे कामाची विभागणी विविध घटक
व विभागामध्ये केलेली असते. त्यामुळे सहसंघटनेतील विविध कार्यास विशेषीकरण विविध कार्यामध्ये ठीक आहे विविध कार्यामध्ये विशेषीकरण होण्यास मदत होते. जे तुम्ही कार्य करतात त्याची एक स्पेशालिटी तयार होते, एक आयडेंटिटी तयार होते, एक ओळख तयार होते. तर बघा संघटनेमुळं ह्या गोष्टी घडून येतात. विशेषीकरण घडून येते कशामुळे? कामाची विभागणी केल्यामुळं विविध घटक व विभागामध्ये केलेली जी विभागणी असते त्याच्यामुळे काय होते, त्या प्रत्येक विभागाची एक स्पेशालिटी घडून येते. आणि असं करत प्रत्येक विभागाची जर स्पेशालिटी तयार झाली तर नक्कीच इथं बघा हे प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे. प्रत्येकाच्या विभागाच्या कामाची विभागणी केलेली आहे, दिसतंय सगळ्यांना. ही बघा कामाची विभागणी आणि प्रत्येकाला दिलेलं एक टार्गेट. या टार्गेटमध्ये प्रत्येक जो आपलं कौशल्य, आपलं ज्ञान, आपला अनुभव, आपली पात्रता ह्या सगळ्यांची कसोटी लावून एक स्वतःचा प्रोडक्ट म्हणा किंवा स्वतःची एक आपल्या विभागाची विशेषता निर्माण करतो किंवा कामाची विभागणी केल्यानंतर. आणि त्याच्यामुळे काय होतं, अशा या कार्याच्या विशेषीकरणामुळे म्हणजे असे जे केलेली काम असतील, विशेष केलेली काम असतील किंवा स्पेशालिटी निर्माण केली असेल तर अशा विशेषीकरणामुळे संघटनात्मक कार्यक्षमता सगळ्यात महत्वाची ही कार्यक्षमता ही वाढीस लागते. म्हणून विशेषीकरण घडून आणण्यामध्ये संघटन महत्वाची भूमिका पार पाडते किंवा संघटन ही महत्वाचे. ठीक आहे, येते लक्षात येतं कामाची विभागणी आणि प्रत्येक विभागाकडे दिलेलं काम आणि त्यांनी त्या विभागाच्या माध्यमातून त्यांच्या स्वतःच्या कार्याच्या माध्यमातून एक विशेषीकरण घडून आणलं. त्याला जबाबदार कोणता आहे, काय आहे, तर हे संघटन आहे की या प्रत्येकाने आपापला कार्यभार चांगल्या पद्धतीनं उचललेला आहे. ठीक आहे, तर हे होतं विशेषीकरण घडून येते संघटनामुळे. त्यानंतर बघा कामाची निश्चिती, कोणी काय काम करतो याच्याबद्दलची जी निश्चिती आहे ती संघटनामधूनच काय होऊ शकते, निर्माण होऊ शकते, समजू शकते. मग आता बघा संघटनात्मक रचनेमुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांची निवड, त्यांची पात्रता, त्यांच्यामध्ये असलेलं कौशल्य व अनुभवानुसार होत असल्याने बघा त्यांची निवड, त्यांची पात्रता, कौशल्य या अनुभवानुसार होत असल्याने योग्य कामावर योग्य व्यक्ती नेमणे शक्य होते. हेनरी फॉर्ड स्वतःच म्हणत म्हणजे कामानुसार व्यक्तीची निवड. तर ह्या कौशल्यानुसार, अनुभवानुसार किंवा त्याच्या पात्रतेनुसार कर्मचाऱ्याची निवड एखाद्या कामावर केली जाते. आणि त्यामुळं जर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ती नक्की व्यक्ती काय करते, जे काम दिलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते. यामुळे काय होईल, यामुळे कामाचे स्वरूप कळण्यास मदत होते. कशामुळे? कर्मचाऱ्याची त्याच्या पात्रतेनुसार, त्याच्या कौशल्यानुसार केलेली निवड व प्रत्येक व्यक्तीची भूमिका स्पष्ट होते. म्हणजे कोण काय काम करू शकतो. 10वी पास झालेली व्यक्ती जर कर्मचारी म्हणून तिथं येत असेल आणि एखादी जर ग्रॅज्युएशन झालेली कर्मचारी व्यक्ती जर येत असेल तर त्यांच्यामधली असणारी पात्रता, या दोन्हीच्या पात्रतेचा विचार करून त्यांच्यामध्ये कामाची विभागणी करता येते. जे काम लिखाणाशी संबंधित आहे किंवा जे काम अहवालाशी संबंधित आहे ते नक्कीच काम ग्रॅज्युएशन झालेला व्यक्ती करू शकतो. आणि जे काम 10वी झालेला व्यक्ती असेल तो त्याच्यानुसार. आता या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ह्याच्या क्षेत्रामध्ये थोड्याशा अपवादात्मक ठरू शकतात, याच्यामध्ये काही दोन राय असण्याची गरज नाही. परंतु पात्रता, त्यांची निवड, त्यांचं कौशल्य, अनुभव यानुसारच त्याची निवड करता येते. आणि ही निवड जर केली तर नक्कीच व्यवसाय संघटनेमुळं त्यांचं स्वरूप कळण्यास काय होते, मदत होते व प्रत्येक व्यक्तीची आपल्याला भूमिका स्पष्ट होते. तर हा होता तिसरा मुद्दा ज्याच्यामध्ये कामाची निश्चिती संघटनामुळे शक्य होते. तिसरा मुद्दा आहे अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण संघटनेमुळे. कारण संघटन काय, एक मानवी संघटन आहे. प्रत्येकाला कामाची विभागणी करून द्यायची, प्रत्येकाला काम सांगायचे. इथं जर तुम्ही पाहत असाल तर यामध्ये आपण पाहू शकतो, इथं बघा की कशा पद्धतीने एकमेकांचे अधिकार यांची निश्चिती होत आहे. येते लक्षात. म्हणजे जबाबदारीचं स्पष्टीकरण हे जर पाहिजे असेल तर आपल्याला काय महत्वाचं आहे, संघटन महत्वाचं. प्रत्येक जण आपलं काम पार पाडत असताना आपण कोणत्या पद्धतीचं काम करू शकतो किंवा आपल्यावर कोणती जबाबदारी आहे याची निश्चिती आपल्या संघटनामुळे होऊ शकते. म्हणजे एकाने एक काम करायचं, त्याला जोडणं असणाऱ्या दुसऱ्याने काम करायचं, तेच न काम करण्याऐवजी दुसरं काम करायचं. तर बघून घ्या इथं संघटनात्मक रचना, आता प्रत्येक ठिकाणी हा शब्द येतोय, तो संघटनेशी संबंधित आहे. संघटनात्मक रचना प्रत्येक व्यवस्थापकाची भूमिका स्पष्ट करते. प्रत्येक व्यवस्थापकाची भूमिका स्पष्ट करते. म्हणजे यांच्यामध्ये क्वेश्चन मार्क राहण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्नार्थक चिन्ह यांच्या डोक्यात निर्माण होऊ शकत नाही. कारण संघटनच काय करणार आहे, त्यांना त्यांची व्यवस्थापकाची भूमिका स्पष्ट करते. त्यामुळे
प्रत्येक व्यवस्थापनाला आपल्या अधिकाराचा, प्रत्येक व्यवस्थापकाला आहे, ठीक आहे, प्रत्येक व्यवस्थापकाला आपल्या अधिकारांचा वापर कसा करावायचा आहे, ज्यामुळे अधिकारांचा गैरवापर होणार नाही हे स्पष्ट केले आहे. कशामुळे? संघटनामुळे. ह्या सगळ्या बाबी म्हणजे प्रत्येकाला आपल्या अधिकाराची आणि जबाबदारीची जाणीव या निमित्तानं मनामध्ये तयार होते. आणि मग व्यवस्थापकाने अधिकार व जबाबदारीचा योग्य वापर करून व्यवस्थापकांच्या कार्यात परिणामकारकता आणता येते. कशामुळे? संघटनामुळे. आणि याचाच परिणाम म्हणून उत्पादन, बघा, जे की एखाद्या व्यवसायाचं किंवा एखाद्या व्यवस्थापनाचं काय असू शकतं, उद्दिष्ट असू शकतं, ध्येय असतं, ते उत्पादन वाढविण्यास मदत होते. म्हणजे मित्रांनो, आता लक्षात येते तुमच्या की अधिकार आणि जबाबदारी यांचं वाटप करणं आणि त्यांचं स्पष्टीकरण हे संघटनामुळे काय आहे, शक्य आहे. आणि उत्पादन वाढवायचं असेल तर प्रत्येकाला आपल्या अधिकाराची, आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण होणं गरजेचे असते. संघटनामध्ये एखाद्या व्यक्तीला आपल्या जबाबदारीची, अधिकाराची जाणीव निर्माण करून देण्याची ताकद असते. आणि म्हणूनच ती व्यक्ती अशा अधिकारी आणि जबाबदाराचा वापर करून आपल्या व्यवसायामधलं उत्पादन काय करतं, वाढू शकतं. आणि त्याचा फायदा नक्कीच त्या व्यवसायाला किंवा त्या व्यवस्थापनाला घडून येतो. बघा, मुद्दा क्लिअर झालाय? सांगत चला, कुठला मुद्दा क्लिअर झाला नसेल एखाद्या वेळेस आपण रिपीट घेऊ शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे. यानंतर समन्वय प्रस्थापित करणे हा एक खूप महत्वाचा आहे. संघटन एक ठीक आहे, पण समन्वय म्हणजे काय हा एक आपल्याला त्याच्यामध्ये येणारच आहे, घटकच आहे तो. तर समन्वय म्हणजे काय की एकमेकांच्या कामाप्रती किंवा एकमेकांच्या कामामध्ये सहकार्याची भावना नेहमी वाढीस लागणे, याला म्हणून आपण साध्या भाषेमध्ये समन्वय. तर मग बघा की संघटन हे समन्वय वाढवण्यास किती महत्वाची भूमिका पार पाडते. ठीक आहे. संघटनेच्या विविध विभागामध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी या कार्याची मदत होते. म्हणजे एकमेकांना सहकार्याची भावना, विभागामधल्या सहकार्याची भावना ही वाढीच लागते. हे विविध पदांमध्ये स्पष्ट संबंध आणि व्यक्तीमध्ये परस्पर सहकार्य निर्माण करते. मी आता तेच सांगतो की आपल्याला परस्पर सहकार्य म्हणजेच काय होणार आहे, तर त्या व्यक्तीमध्ये समन्वय हा घडून येणार आहे, हे आपल्या इथं सांगते. तसेच संघटनेचे कार्य सुरळीतपणे चालवण्यासाठी, एक मिनिट, तसेच संघटनेचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी किंवा चालवण्यासाठी विविध विभागामध्ये, विविध स्तरावरील व्यवस्थापकामध्ये समन्वय असणे महत्वाचे आहे. हे अशा पद्धतीचा समन्वय पाहिजे. बघा, एक व्यक्ती दुसऱ्याला काय करत आहे, सहकार्य करत आहे. कशा बाबतीत? त्या कामाच्या बाबतीत, व्यवस्थापनाच्या बाबतीत, मार्गदर्शनाच्या बाबतीत, सल्ल्यांच्या बाबतीत, सगळ्या पद्धतीचे सहकार्य. दुसरी व्यक्ती तिला सहकार्य करते, तर तिसरी व्यक्ती दुसऱ्याला सहकार्य करते, आणि तिसऱ्या व्यक्तीला चौथी व्यक्ती सहकार्य करते, जेणेकरून या पूर्ण व्यक्ती समूहामध्ये एक प्रकारचा समन्वय, एक प्रकारचं संघटन निर्माण होतं. आणि हे संघटन त्या व्यवस्थापकाला आपलं कार्य सुरळीतपणे चालवण्यासाठी विविध विभागामध्ये काय करतं, मदत करतं. विविध स्तरावरील व्यवस्थापकामध्ये समन्वय असणे महत्वाचे आहे. आणि हे समन्वय कशाच्या माध्यमातून स्थापित होणार आहेत, तर नक्कीच संघटनाच्या माध्यमातून ते स्थापित होणार आहेत. तर पुढचा मुद्दा आहे प्रभावी प्रशासनासाठी मदत. काय मदत आहे? प्रभावी प्रशासन. साधं प्रशासन नाही, ते प्रभावी, की तिथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रभावामुळे किंवा त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ती व्यक्ती प्रभावी झाली पाहिजे म्हणण्यापेक्षा ते व्यवस्थापन प्रभावी होतं. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीची कामं ही पूर्णपणे पार पडतात, जसं की आपण एक प्रशासनामध्ये एक प्रशासन असा एक सरकारी प्रशासन आहे की ज्याच्यामध्ये याचा बऱ्यापैकी अभाव दिसून येतो. कारण प्रशासन सगळेच देत आहेत. कारण अगदी हे प्रशासन तर मुख्यमंत्र्यांच्याच अखत्यारीमध्ये आजपर्यंत महाराष्ट्र जोपासून निर्माण झाला 1960 पासून, तर तेव्हापासूनच हे सामान्य प्रशासनाचा कार्यभार हे मुख्यमंत्री सांभाळतात. आतापर्यंत ते रेकॉर्ड आहे की कोणी इकडे तिकडे ते भटकवलेलं नाही. जे मुख्यमंत्री असतील तेच त्यांनी आजपर्यंत पार पाडलेलं आहे. तर बघा, तसं व्यवस्थापनामध्ये हे प्रभावी प्रशासन निर्माण करण्याची जबाबदारी खूप महत्वाची असते. आणि ते प्रभावी प्रशासन संघटनाशिवाय शक्य नाही. कारण बघा, हे कार्य विविध पदे, विभाग,
कार्य आणि भूमिका स्पष्टपणे संरचित करते. संरचित म्हणजे निर्माण करते. साध्या भाषेमध्ये स्पष्टपणे काय करते? निर्माण करते. म्हणजे काय? हे पद, विविध पद आहेत, विभाग आहेत, कार्य आहे आणि त्यांची भूमिका, त्या कामाची भूमिका, त्या व्यक्तींची भूमिका स्पष्टपणे निर्माण करते. योग्य कामासाठी योग्य अधिकार, योग्य जबाबदारी सहित योग्य व्यक्तीची नेमणूक करण्याचे काम अतिशय काळजीपूर्वक केले जाते. कशामध्ये? व्यवस्थापनामध्ये. कामाची विभागणी व अधिकारांचे योग्य वाटप यातून हे साध्य केले जाते. काय साध्य केले जाते? कामाची विभागणी व अधिकारांचे योग्य वाटप यातून हे साध्य केले जाते. म्हणजे काय? तर योग्य कामासाठी योग्य अधिकार, योग्य जबाबदारी सहित योग्य व्यक्तींची नेमणूक करण्याचे काम अतिशय काळजीपूर्वक करण्याचं काम हे कोण करत असतं? तर संघटन करत असतं. या सगळ्यांचा परिणाम बघा, या सगळ्यांचा परिणाम इथं तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा, प्रभावी प्रशासनासाठी मदत, इथं तुमच्या लक्षात येत असेल. या ठिकाणी एक पूर्ण व्यवस्थापन निर्माण करायचंय आणि कार्य आपलं पूर्णपणे पार पाडायचं आहे. एक उदाहरणामध्ये तर ही प्रत्येक व्यक्ती काय करत आहे? आपल्या विविध पदानुसार, आपल्या अंगी असणाऱ्या क्षमतेनुसार या कामाला पूर्ण करण्यासाठी, एक प्रभावी काम करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहे. मग त्यांच्या कामाची नेमणूक करणं, त्यांना वेगवेगळ्या अधिकारांचे योग्य वाटप करणं हे यामध्ये खूप महत्वाचं असतं आणि हे संघटनामधून शक्य होत नाही. एखाद्याने एक काम केलं तर दुसऱ्याने दुसऱ्या बाजूने काम करायचंय, तिसऱ्याने तिसऱ्या बाजूने काम करायचंय, चौथ्याने चौथ्या बाजूने काम करायचंय. म्हणजे काय? तर प्रशासन पूर्णपणे प्रभावी बनलं पाहिजे. म्हणून अधिकाराची विभागणी किंवा त्या विविध पदांमध्ये, विविध विभागामध्ये एक स्पष्टपणे संरचना निर्माण करण्याचं काम हे संघटन करतं आणि म्हणून या व्यवस्थापनामध्ये संघटनाला विशेष असं महत्व प्राप्त झालंय. वाढ आणि विविधतेसाठी उपयुक्त ते म्हणजे संघटन आहे. मग आता व्यवसायाची वाढ आहे आणि विविधतेसाठी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी घडून आणण्यासाठी, ज्या की व्यवस्थापनामध्ये खूप महत्वाचे आहेत. तर बघा, प्रत्येक संघटनेची वाढ सुरळीतपणे आणि कार्यक्षमपणे चालणाऱ्या कार्यावर अवलंबून असते. प्रत्येक संघटनेची म्हणले बरोबर आहे. वाढ सुरळीतपणे आणि कार्यक्षमतेने चालणाऱ्या कार्यावर अवलंबून असते. स्पष्टपणे परिभाषित केलेल्या भूमिका व जबाबदाऱ्या, विविध स्तरावरील व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या व्यक्तीमधील समन्वय बघा आणि योग्य नियंत्रण या तंत्राचा वापर कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता आणतात. ठीक आहे, थोडस मुद्द्यांचं विश्लेषण थोडस स्पष्ट करून घेऊया. बघा, जे काही या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून जे काही कार्यक्षम, जे काही उद्योग असेल, उत्पादन असेल, वाढ करायची किंवा व्यवस्थापनामध्ये वाढ करायची आहे, उत्पादनामध्ये वाढ करायची आहे, नफ्यामध्ये वाढ करायची आहे, कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करायची आहे, तर सगळ्या गोष्टींची वाढ वगैरे करण्यासाठी, एक कार्यकुशलता निर्माण करण्यासाठी ही त्या ठिकाणी कार्यक्षमपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती तो अवलंबून आहे. मग आपण काय करणं गरजेचं आहे? तर त्यांना त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या यांचं काम त्यांच्याकडून करून घेता आलं पाहिजे. मग हे जर आपण करू शकलो तर बघा, याच्यामुळे काय होऊ शकतं की कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ निर्माण होऊ शकते. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा ते चांगले काम करू शकतात. म्हणून या सर्व आणि संघटनेची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी हे सर्व संघटनेची रचना व्यवस्थित परिभाषित केली असेल तरच ते शक्य आहे. म्हणजे संघटन जर तुम्ही चांगल्या पद्धतीने निर्माण केलं असेल तर नक्कीच त्या व्यवसायामध्ये वाढ आणि त्याच्या विविध गोष्टीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे काहीतरी व्हरायटी म्हणू आपण त्याला, विविधता तयार करण्यासाठी हे उपयुक्त ठरतात. म्हणून वाढ आणि विविधतेसाठी उपयुक्त आहे ते म्हणजे संघटन. यानंतरचा मुद्दा आहे बघा, 8वा मुद्दा आहे आपला. तो काय सांगतो आपल्याला? संघटनामुळे सुरक्षिततेची भावना काय होते? निर्माण होते. संघटनामुळे म्हणजे हे इथं पहा, हे तुम्ही इथं पाहत असाल. हे खूप काही बरंच काही सांगू शकते. म्हणजे अगदी यार सुन यारी तेरी असं है ना बघा, किंवा एक दूसरे से करते है प्यार हम, है ना, एक दूसरे के लिए बेकरार हम. म्हणजे हे अशा पद्धतीचं संघटन
हे व्यवस्थापनाला पुढच्या पावलावरती किंवा पुढच्या प्रगतीकडे वाटचाल नेण्यासाठी महत्वाचं ठरतं. हे अगदी अशा पद्धतीने म्हणजे संघटनात्मक रचना ही कार्यस्थिती स्पष्ट करते. संघटनात्मक रचना, तुम्ही किती संघटित आहात याच्याहून तुमचं कार्य कोणत्या पद्धतीचं असू शकतं हे वेगळं सांगायची गरजच भासत नाही. जसं की यामध्ये म्हणते प्रत्येकाची कार्य जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. बरोबर आहे. कशामध्ये? संघटनेमध्ये. मग प्रत्येक व्यक्ती त्याला अनुसरून काम करू शकते. एक वेळेस तुम्ही संघटनात्मक काम करताना त्यांना कामाची विभागणी करून दिली ना की मग हे सगळ्या कार्य जबाबदाऱ्या राईट स्पष्ट केलेल्या असतात, ऑलरेडी कट केलेल्या असतात संघटनेमध्ये. कारण एकच कामासाठी 15 व्यक्तींची निवड करणं चुकीचं आहे. जर एकच व्यक्ती ते काम जर चांगल्या पद्धतीने करू शकत असेल तिथे 10 व्यक्तींची नेमणूक करणे किंवा कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे हे हास्यास्पद आहे, पोट धरून हसण्यासारखं आहे. ठीक आहे. तर कामातील व अधिकारातील स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक समाधान वाढते. बघा हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कामातून समाधान मिळालं पाहिजे. कुठलंही काम करा तुम्ही, साधं ज्याला समाजामध्ये जास्त न्याय नसेल, जास्त समाजामध्ये त्याला भाव नसेल, किंमत नसेल किंवा त्याची व्हॅल्यू नसेल, मूल्य नसेल, तर असं काम सुद्धा करणाऱ्या व्यक्तींमध्ये जर समाधान असेल तर नक्कीच, आणि एखाद्या गलेलट असा पगार आहे, खूप पगार आहे, परंतु या कामातून समाधान मात्र अजिबात मिळत नाही. येते लक्षात? काहीतरी दुसऱ्यासाठी करण्याची जर तयारी असेल तर ते काम जेव्हा पूर्ण होतं किंवा आपल्या हातून घडत असतं तेव्हा माणसाला मिळणारं समाधान खूप महत्वाचं असतं. कारण समाधानाचं मोल हे कधी करता येत नाही. मग कर्मचाऱ्यांना सुद्धा हे समाधान प्राप्त करून देणार जर कोण असेल तर ते आहे संघटन, की त्यांना आपण त्यांच्या जबाबदाऱ्या देऊ शकतो, त्यांना त्यांचे अधिकार देऊ शकतो, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्याने अधिकार आपण स्वतंत्रपणे बहाल केले की त्यांना पाहिजे तसं, ज्या पद्धतीनं पाहिजे तसं ते काम करू शकतात. आणि मग या कामातील त्यांच्या अधिकारातील स्पष्टतेमुळे की आपल्याला हे अधिकार आहेत, आपण हे काम केलंच पाहिजे. आपल्याला एखादा प्रभारी तहसीलदार जर नेमला तर तो कसं काम करणार? तेवढ्या पुरतं तेवढं काम करणार. तो म्हणणार माझं हे पूर्ण काम नाही, मी एक प्रभारी आहे, तात्पुरतं आहे, कधी या खुर्चीहून खाली होऊन जाईल काही सांगता येणार नाही. मग असं अगदी, पण तसं जर कर्मचाऱ्यांचं जर असं असेल की त्या तहसीलदारला माहिती आहे की हे मलाच काम करायचंय, हा माझाच अधिकार आहे, तर तो प्रत्येक अधिकाराची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. म्हणून कामातील व अधिकारातील स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक समाधान इज व्हेरी इम्पॉर्टंट. सॅटिस्फॅक्शन प्रत्येकाला मिळालं पाहिजे, प्रत्येकाला समाधान मिळालं पाहिजे. प्रत्येक माणूस हा आपल्या कामामध्ये समाधानी असला पाहिजे. आणि जर तो समाधान नसेल, तो कोणत्याही मोठ्या पदावर असेल, तो त्या कामावरती जर समाधान नसेल तर नक्कीच त्याचं काम हे, त्याची व्हॅल्यू त्याच्या नजरेतून काय तर समाजाच्या नजरेतून सुद्धा ती झिरो असते, शून्य असते. म्हणून आपल्या अधिकाराची स्पष्टता आपल्याला जर मिळाली असेल तर आपण समाधानाने काम करू शकतो. आणि कर्मचारीचं जर मानसिक समाधान असेल तर त्याचं समाधान हे वाढत जातं. त्याचबरोबर त्यांच्यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होते. बघा ही भावना ही काय, ही मोजू शकत नाही आपण. ही दोस्ती, ही मैत्री, हे संघटन, हे समन्वय, हे आपण याचं मोल कधीच चुकू शकणार नाही. म्हणून समन्वयामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणं खूप महत्वाचं आहे. खूप सारे कर्मचारी आहेत पण एकाला समन्वय नाही, एकाचा एकमेकांना सहकारी नाही, तर नक्की त्याच्यामध्ये सुरक्षितता निर्माण होऊ शकते. म्हणजे इथल्या प्रत्येक माणसाला वाटू शकतं की ही जे बाकीची काम करणारी जी काही 8 मंडळी आहेत किंवा 8 जण आहेत, उदाहरणार्थ समजून घ्या, ही 8 मंडळी आहेत की हे यांचं काम अधिकार खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतायत, याचा अर्थ याचा फायदा आपल्या व्यवस्थापनाला होऊ शकणार आहे. म्हणजे माझ्या नोकरीची सुरक्षितता सुद्धा यांच्यावर डिपेंड असते, एकमेकांवरती डिपेंड असते संघटनामध्ये. हा असं एक म्हणू शकत नाही की मी माझंच काम करतोय, बाकीच्यानी काम नाही केलं तर मला काही फरक पडत नाही, असं संघटनेमध्ये म्हणून चालत नाही. इतरांच्या कामावर देखील आपल्या कामाला एक व्हॅल्यू प्राप्त होऊ शकते किंवा आपल्या कामाला एक नवीन ओळख निर्माण होऊ शकते. म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि अधिकारांची जर चांगल्या पद्धतीनं स्पष्टता निर्माण केली की मला हे काम करायचंय तर नक्की ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. मग अगदी यार सुन यारी तेरी है ना, हे असे जे गाणे आहेत ना, या अशा पद्धतीनं म्हणजे मनामध्ये एक मानसिक समाधान आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. यानंतर बघा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, सुरक्षिततेची भावना निर्माण करते ते म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, तुम्ही नाही, मी नाही, ते आहे संघटन. ओके, तर नवीन उपक्रमांना वाव देते ते म्हणजे देखील संघटन आहे. नवीन उपक्रम काय ते डोक्यामध्ये नवीन नवीन आयडिया आले आहेत. ओके, थोडस खाली गेले जाऊ द्या, काय अडचण नाही. बघा संघटन कार्य पार पाडण्याची कार्य व बघा संघटन कार्य पार पाडण्याची कार्य व भूमिका स्पष्ट करते. ठीक आहे, बरोबर आहे. कार्य पाडण्याची कार्य आणि भूमिका ही संघटन स्पष्ट करते. कामगार त्यांच्या नवीन कल्पना वापरून काम करू शकतात. डेफिनेटली नवनवीन कल्पना आहेत, थोडस समजावून घेऊ आणखीन एखाद्या
चित्रांच्या माध्यमातून. ठीक आहे, हे बघ या ठिकाणी असणारा कर्मचारी, याच्या डोक्यामध्ये असणाऱ्या विविध कल्पना, वेगवेगळे रिसर्च, काहीतरी निर्माण करण्याची नवनिर्मितीची कल्पना, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काही काही शिजत असतं. काही ना काही व्यवसायासाठी काहीतरी करणं अपेक्षित असतं. खाजगी क्षेत्र असो नाहीतर कोणतंही सरकारी क्षेत्र असो, शासकीय क्षेत्र असो, त्या प्रत्येक मधल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी नवीन निर्माण करायचं असतं. नवीन कल्पना त्यांच्या मनामध्ये असतात, त्याची अंमलबजावणी करायची असते. पण संघटनच नाही. बघा मी दोन्हींचं उदाहरण देतो, खाजगी आणि सरकारी. सरकारी एखादा नियुक्त झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याला असं वाटू शकतं की आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करावं, जे की समाजाला खूप महत्वाचं आहे, समाजासाठी ते खूप महत्वाचं. परंतु त्याच्या बाजूचे असणारे जे की 10-10 वर्षापासून तर नोकरी करतायत, जे छोटे मोठे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांचं त्याला जर सहकार्य नसेल, कोणत्याही पद्धतीचे सहकार्य नसेल, तर त्याच्या कल्पना कचरा कुंडीमध्ये कैद होतात. जी एखाद्या ऑफिसमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये, प्रत्येक ऑफिसमध्ये मला कधी कधी असं वाटतं की कचरा कुंडी ठेवल्यात यासाठीच. प्रत्येक ऑफिसमध्ये गेले काही जरी नसलं तर कोपऱ्यामध्ये कचरा कुंडी मात्र हमेशा असते. आणि कचरा कुंडी असण्याचं कारण बी कदाचित तेच असेल की प्रत्येकाला काही कल्पना सुचल्या की आपल्या सगळ्या कल्पना त्या कचरा कुंडीत टाकून द्या. म्हणजे धड आपल्या फायद्याच्या नाहीत, धड त्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. कारण त्याला समन्वय साधणार संघटनच त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि जे अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये संघटन निर्माण करण्यासाठी यशस्वी होतात, ते नक्कीच देशासाठी खूप चांगलं काम करू शकतात. समाजासाठी करतीलच, पण अखंड देशासाठी ते काम करू शकतात. तसं व्यवस्थापनामध्ये छोटा व्यवसाय असो अथवा मोठा व्यवसाय असो, आता आपण कॉमर्स शाखेत विचार करतो, आपण नक्कीच व्यवसायाशी संबंधित आहोत आणि आपल्याला व्यवसायाशीच निगडीत काहीतरी करायचं आहे. तर अशा वेळेस आपल्याला संघटन खूप महत्वाचं आहे. आणि ते संघटन म्हणजे काय? संघटन वेगवेगळ्या डोक्यामध्ये ज्यांच्या कल्पना निर्माण झाल्या त्यांना बळ देण्याचं काम करतं, किंवा त्यांच्या कल्पनांना वाव देण्याचं काम कोण करत असतं? तर ते म्हणजे संघटन. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. थोडं या पद्धतीने समजून घेऊया. पाडण्याची कार्य भूमिका स्पष्ट करते संघटन. कामगार त्यांच्या नवीन कल्पना वापरून काम करू शकतात, डेफिनेटली करू शकतात. त्यामुळे व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांमध्ये विशेष कौशल्य विकसित करण्यासाठी व त्यांच्या ज्ञानवर्धेसाठी पुरेसा वाव मिळतो. बघा, व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांमध्ये विशेष कौशल्य का? कारण त्यांच्या नवीन कल्पनांना आपण काय दिलं पाहिजे? स्थान दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. ते जर आपण दिलं तर ते नवीन कल्पना वापरून नवनवीन काम करू शकतात, नवनवीन काहीतरी निर्मिती करू शकतात. आणि त्याच्यामुळे व्यवस्थापकाला देखील आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक विशेष कौशल्य विकसित करण्यासाठी व त्यांच्या ज्ञानवर्धेसाठी पुरेसा वाव मिळतो, पुरेसा वेळ मिळतो. फक्त संघटनात्मक रचनेमुळेच, बघा, फक्त संघटनात्मक रचनेमुळेच नाविन्यपूर्ण पद्धतीने, बघा, फक्त संघटनात्मक रचनेमुळेच नाविन्यपूर्ण पद्धतीने कार्य करण्यास हे थोडस खाली गेले ते बघा, कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. हे कशामुळे? संघटनामुळे. कशामुळे? तर संघटनेमुळे. म्हणून ज्या ज्या नवीन उपक्रम असतील त्या नवीन उपक्रमांना आपण काय केलं पाहिजे? महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. म्हणून अशा कल्पनांचा जर आपण चांगला वापर केला तर नक्कीच नवीन उपक्रम त्या व्यवसाय संघटनेमध्ये, मग ते राजकीय संघटना असो, व्यवसाय संघटना असो, शैक्षणिक संघटना असो, सरकारी संघटना असो, नाही तर एखादं खाजगी संघटना असो, त्या प्रत्येक संघटनामध्ये नवीन उपक्रमांना वाव देण्याचं सामर्थ्य निर्माण होऊ शकतं. कधी? जेव्हा नवनवीन कल्पना आपण काय करू? कर्मचाऱ्यांच्या नवीन कल्पनांना आपण महत्वाचं स्थान देऊ. अगदी याप्रमाणे असे भरपूर कर्मचारी असतात, नवीन काहीतरी करण्याची जोम असतो, खूप उत्साह असतो, परंतु असे काही सहकारी भेटतात की तो उत्साह अतिशय एखाद्या फुलासारखा कोमेजून जातो आणि मग काही नाही त्याचं काम आले. तसं आता शेवटचा मुद्दा आहे संसाधनाचा पर्याप्त वापर. आपण मागच्या ह्याच्यामध्ये संसाधनाबद्दल बोललो आहे की व्यवस्थापनामध्ये संसाधन कोणतं आहे? तर कर्मचारी हा संसाधन, उत्पादन हा संसाधन आहे. त्यानंतर कार्यालय असेल, ऑफिस असेल, किंवा ऑफिस मधले सगळे छोटे मोठे कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी कोणते असेल, ते सगळे काय तर त्या ह्याचं संसाधन आहे. कच्चा माल असेल, पक्का माल असेल, हे सगळं त्यांचं काय संसाधन आहे. एकच मिनिट. चला, तोपर्यंत तुम्ही नक्कीच वाचून घेतलेलं असेल. चला आता माझ्या भाषेतून समजून घ्या. संघटन कार्य कामाच्या तपशीलनुसार भिन्न व्यक्तींना भिन्न कार्य प्रदान करते.
कोण? संघटन. भिन्न बघा कामाच्या तपशीलनुसार काम कोणत्या स्वरूपाचं आहे, कामाचं स्वरूप काय आहे याच्यानुसार भिन्न व्यक्तींना भिन्न कार्य प्रदान करते. ठीक आहे. यामुळे कार्याचे विशेषीकरण शक्य होते. मागच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलंच आहे. विशेषी म्हणजे स्पेशलायझेशन. विशेषीकरण शक्य होते. अपेक्षित ध्येय ठरवलेल्या कालमर्यादेत बघा कालमर्यादेत साध्य करण्यासाठी कुशल कामगार म्हणजे काय हे एक महत्वाचं असतं. कुशल कामगारांचे दोन प्रकार आहेत. एक कुशल कामगार आहे, अकुशल कामगार आहे. कुशल कामगार म्हणजे तो असतो ज्याच्याकडे कामाचा अनुभवाचं एखादं प्रमाणपत्र असू शकतं. जसं की 12वी ITI मध्ये कंप्लीट केल्यानंतर पुन्हा कुठंतरी काम करायला जाणं तो कुशल कामगारामध्ये येतो. परंतु एखादा 10वी नापास झालेला विद्यार्थी तो जर काम करत असेल एखादा व्यक्ती तर नक्कीच तो अकुशल कामगार गणला जातो, कारण त्याच्याकडे असा काही कायदेशीर असा काही पुरावा नसतो. मग करण्यासाठी बघा अपेक्षित ध्येय ठरवलेल्या कालमर्यादेत साध्य करण्यासाठी कुशल कामगार व इतर संसाधनाचा पर्याप्त वापर या ठिकाणी केला जातो. कधी कशामध्ये? संघटनामध्ये केला जातो. म्हणून संसाधनाचा पर्याप्त वापर हा संघटनेमध्ये शक्य होतो किंवा केला जातो. तर एकंदरीत आपण 10 मुद्द्यांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विश्लेषण समजावून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा सुरुवातीपासून याच्याशी जोडून राहिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि यानंतर बघा हे अशा पद्धतीनं एखादं ध्येय टार्गेट करायचं असेल आपल्याला तर नक्कीच संसाधनाचा पर्याप्त वापर जर केला तर आपली अचिव्हमेंट आपण या ठिकाणी काय करू शकतो? पूर्ण करू शकतो. वेगवेगळ्या आयडिया आहेत, वेगवेगळ्या कल्पना आहेत, वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून जे आपण काम ठरवले आहे, ज्याची कालमर्यादा ठरवली आहे त्याच्यामध्ये ते त्याच वेळेमध्ये ते साध्य करणं या ठिकाणी शक्य होतं. तर एकंदरीत या ठिकाणी 10 मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास केला. तर थोडक्यात आणखी मुद्दे समजून घेऊ. या ठिकाणी बघा 10 मुद्दे एकदम कलरफुल मध्ये तुमच्या समोर आणले आहेत. संघटनाचे महत्व. तर हे मुद्दे याचा स्क्रीनशॉट तुम्ही डायरेक्ट घेतला तर चालेल, कारण मुद्दे तुमच्याकडे राहतील. विश्लेषण तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता, परंतु तरी पण विश्लेषण जास्तीत जास्त वाचून घ्या, जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला त्याच्यावरती कसला जरी मुद्दा असेल त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने विश्लेषण करू शकतो. तर बघा पहिला मुद्दा होता संघटनेचे महत्व. संघटन बघा काय करते? प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते. संघटन काय करते? तर व्यवस्थापनामध्ये विशेषीकरण घडून आणते. संघटन काय करते? तर कोणी कोणतं काम करावं या कामाची निश्चिती करते. संघटन काय करतं? तर अधिकार व जबाबदारी यांचे सुद्धा काय करू शकतं? स्पष्टीकरण देऊ शकतं. ते म्हणजे संघटन आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सर्व विविध पदांमध्ये किंवा विविध विभागामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये समन्वय स्थापित करण्याचं काम कोण करतं? तर संघटन करतं. प्रभावी प्रशासनासाठी मदत म्हणजे आपलं प्रशासन हे उत्तम रीतीने काम करावं यासाठी संघटन महत्वाची भूमिका पार पाडतं. हे पण आता आपण बघितलं. त्यानंतर वेगवेगळ्या व्यवसायामधून जे काही विविधता अपेक्षा असतात, व्हरायटी, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार करणं, यावर्षी वेगळ्या पद्धतीचं, तर पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये यावेळेस जेंट्स साठी जर आपण कपडे बनवत असू तर पुढच्या वेळेस लेडीज साठी, अशी काही जी विविधता आहे त्याच्यामध्ये वाढ आणि विविधतेसाठी उपयुक्त असणार ते म्हणजे आहे संघटन आहे. बघा त्यानंतर सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, एकदम सिक्युरिटी फील करण्याचं काम हे कोण करतं? तर संघटन करतं, ऑर्गनायझेशन करतं किंवा ऑर्गनायझिंग करतं. आणि त्यानंतर बघा नवीन उपक्रमांना वाव देण्याचं काम सुद्धा संघटन करतं. आणि संसाधनाचा पर्याप्त वापर देखील कुणाच्या माध्यमातून शक्य आहे? तर तो आहे संघटनाच्या माध्यमातून. संघटन असेल तर आपलं संसाधनाचा अपव्यय न होता, कुठलाही वेळ वाया न जाता त्या संसाधनाचा, कारण वेळ सुद्धा हे काय एक व्यवसायामधलं संसाधन आहे, तर त्याचा सुद्धा वापर, पर्याप्त वापर, चांगला वापर संघटनेमध्ये केला जातो. अशा पद्धतीने आपण आज काय पाहिले आहे? संघटनेचे महत्व पाहिलेले आहे. तर हे तर पाहिलंच आपण, थोडस एक नजर हे पण पाहून घ्या. या ठिकाणी बघा आमचे काही विद्यार्थी ज्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून या दोन्ही प्रकारातून आपल्या स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप आपण या ठिकाणी बघत असाल तर या ऍपवरती तुम्हाला हा आमचा कॉमर्सचा सगळा प्रोसेस उपलब्ध आहे. मुबलक, मोफत म्हणजे अतिशय माफक दरामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे. नक्कीच त्याचा अवश्य लाभ घ्या. आणि कदाचित पुढच्या बॅनर म्हणजे पुढच्या वर्षी आपण या बॅनरवर आपल्यापैकी कोणीतरी असेल किंवा आपण सगळेजण असाल याची खात्री तुम्ही स्वतः घ्या, कारण आम्ही मात्र तुम्हाला त्या खात्रीला या ठिकाणी बनवू शकतो. कारण हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट नक्कीच महाराष्ट्रातील कॉमर्स क्लासेस शाखेमधला सर्वोत्तम असा रिझल्ट आहे. मग अर्थशास्त्र असेल, ओशी सारखा विषय असेल, सगळ्या विषयामध्ये विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स घेतलेले आहेत. आणि मग एवढं सगळं जर झालं असेल, एवढं सगळं जर आम्ही जर करत असू तर लाईक बनताय बॉस, कमेंट पाहिजे, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ठीक आहे, मला प्रेस होत नाहीये कारण ते
की माझं काम नाही ते काम तुमचं आहे, तर नक्कीच ते प्रेस करा. कारण ते काम तुम्ही केलात तर नक्कीच आपल्याकडे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध असतील. आम्हाला आणखीन काही भरपूर काही करायचं आहे, परंतु सध्या तुम्ही सबस्क्राईब करा. बाकी मग आम्ही ऑलरेडी सेट सगळ्या गोष्टी करून टाकू. तर पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद. आपण वेळात वेळ दिलाय, आम्ही पण तुमच्यासाठी वेळ काढला हे विसरू नका. आणि सगळ्यांसाठी एकच की जेवढं होईल, जेवढं जास्त लोकांपर्यंत ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. एवढीच या ठिकाणी तुम्हाला प्रार्थना करतो आणि सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद.